राजकीय नेत्यांचं या ठेकेदारांशी असलेली लागेबांधे आणि अधिकाऱ्यांमध्येही अधिकारी देखील यामध्ये सामील असल्यामुळं हा गैरप्रकार थांबण्याचं नाव घेत नाही। याच्यावर जर सोल्युशन काढायचं असेल तर राज्य शासनाने जे 20-20 वर्षापासून 25 वर्षापासून कामगार या ठिकाणी कामाला आहेत, ज्यांचं वर्तन चांगलं आहे, ज्यांची हजेरी योग्य आहे, ज्यांचं करिअर चांगलं आहे, त्यांना या ठिकाणी कायम केलं पाहिजे। त्यांना शासनाच्या सुविधा लागू केल्या पाहिजे। आता कंत्राटी कामगार या कंत्राटी कामगारांकडून ठेकेदार काम करून घेतात, त्यांचे महिन्याला 21-22 दिवसांचा पगार काढला जातो आणि रविवार जो सुट्टीचा दिवस आहे त्याचा पगार दिला जात नाही। कायम कामगारांना 1 महिन्याचा पगार मिळतो, मात्र कंत्राटी कामगारांना 21 दिवसाचा, 20 दिवसाचा, 24 दिवसाचा, 26 दिवसांचाच पगार दिला जातो। तो पगारही वेळेवर दिला जात नाही। तसेच त्यांचे PF भरण्याबाबत बी अनियमितता आहे। अनेक कामगारांची तक्रार आहे की त्यांचे PF भरले जात नाही। मग यावर अंकुश बसवण्याचं काम कधी होणार? कंत्राटी ठेकेदारांवर व या कंत्राटदारांवर अंकुश कोण बसवणार? नियंत्रण कोण ठेवणार? अधिकाऱ्यांनी, आयुक्तांनी, नूतन महापौरांनी, उपमहापौरांनी लक्ष घालून जे कंत्राटी पद्धतीमध्ये अनियमितता आणि मोठा भ्रष्टाचार सुरू आहे हे थांबवण्यासाठी खऱ्या अर्थानं पुढाकार घेतला पाहिजे व जे कामगार वर्षानुवर्ष या ठिकाणी कंत्राटी पद्धतीनं नियमित काम करत आहेत त्यांना कायम केलं पाहिजे। त्यांना शासनाच्या सुविधा दिल्या पाहिजे व जे एक्सेस कामगार आहेत, ज्यांची महापालिकेला गरज नाही आहे, फक्त ठेकेदारांचे उखळ पांढरे करण्यासाठी जे कामगार भरले आहेत त्यांची मात्र हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी या ठिकाणी पुणे शहरामध्ये ठिकठिकाणाहून होत आहे। आणि हा अनियमित होत असलेला कारभार चव्हाट्यावर मांडण्याचं काम रोखठोक महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून होत आहे। जर आपल्या भागामध्ये क्षेत्रीय कार्यालय असतील, कोठ्या असतील, स्वच्छ विभाग असेल, घनकचरा विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, या विभागामध्ये जर काही गैरकारभार सुरू असेल तर आपण रोखठोक महाराष्ट्र न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। या गैरकारभाराला वाचा फोडण्याचं काम करण्यात येईल व ज्यांच्यावर खऱ्या अर्थाने अन्याय होते त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहू। अशाच नवनवीन निर्भीड आणि रोखठोक बातम्या पाहण्यासाठी रोखठोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व याविषयी आपलं मत कमेंटमध्ये मांडण्यासाठी विसरू नका। धन्यवाद।